दोन्ही संघाला विनंती आपला प्रतिनिधी पाठवा प्लीज आमच्यापर्यंत. वाळकेश्वर सम्राट आणि वाळकेश्वर वॉरियर्स एक एक प्रतिनिधी प्लीज आमच्यापर्यंत पाठवा. तुमच्या बॅटरचं तुमच्या बॉलर्सचं आमच्यापर्यंत नाव कळणं गरजेचं आहे आपल्याला स्कोरिंगसाठी. प्लीज एक मिनिट अंपायर प्रतिनिधी येऊ द्या आमच्यापर्यंत प्लीज तुम्हाला विनंती आहे. बॉलर्सचं नेम आमच्यापर्यंत पोचायला हवं बॅटर्सचं नेम आमच्यापर्यंत पोचायला हवं त्याकरता गरजेचं आहे तुमचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत येणं. तुम्हाला विनंती आहे प्लीज थोडासा विलंब कमी करा प्लीज. एक एक प्रतिनिधी पाठवा प्लीज लवकर. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावर ना लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय तो कार्तिक याच्या बॅटमधनं. दोन होते सुरुवात श्री गणेशा झालाय तो धावांचा. आपण जर पाहिलं 6 ओव्हर 6 सामना आहे 36 चेंडू. आपण पाहायचं किती धावा फलकावरती जोडल्या जातील यावेळेस देखील. परत एकदा सेम रिजन थोडंसं पाहिलं तर आपण बॉलचा अंदाज घेतला. बॉल थोडासा खाली राहताना आपल्याला दिसला. टप्पा पडल्यानंतर तितकासा हवा तितका बाउन्स मिळाला नव्हता आणि त्याचा आपण पाहिलं तर थोडंसं बॅकफुटला येऊन थोडं बेंड डाऊन होऊन बॉलला मात्र पॉईंटच्या डोक्यावरनं खेळलं जात आहे. या बॉलवरती देखील 2चा फटका मिळेल. साईड चेंज केली आहे बॉलरनी सचिन. यावेळेस मात्र फुलटॉस आहे तिकडे फिल्डर मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जातोय तिकडे. एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि एकावरतीच समाधान मानावं लागेल. एक पेक्षा जास्त तिकडे काहीच नसणार आहे. 3 बॉल्सचा खेळ आपण पाहिलं तर समाप्त होताना दिसलाय. दोन्ही संघांसाठी एक इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही संघ फाईट देताना आपल्याला इकडे दिसतील. कार्तिक आणि गणेश ही जोडी यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची रोहित परदेशी देखील आपण पाहिलं तर थोडासा क्लोज किपिंग आपल्याला करताना दिसत आहेत. बॉलला चांगल्या प्रकारे जज केलं कलेक्ट केलं. ओहो परत एकदा चांगलाच बॉल. वेग पहा चांगलाच वेग होता अगदीच 3-4 पावलांचा आपण पाहिलं तर रनअप आहे सचिन यांचा. परंतु बॉलला व्हेरिएशन चांगलं आहे. वेगाचं मिश्रण असेल त्यानंतर बॉल देखील दोन्ही बाजूला वळवला जातोय. वेल बोल्ड. हो यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न लॉफ्टेड परत एकदा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती देखील 2 धावा मिळणार आहेत. 2-2 धावफलक पुढे सरकतोय तो 7 या आकड्यावरती 7 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अजूनही 30 बॉल्सचा खेळ अजून बाकी असणार आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. आपण पाहिलं तर बॅटर्सला जर रन्स इकडे मात्र करायचे असतील तर अगदीच तुम्ही टेक्निकली जर साऊंड असाल आणि तुमच्याकडे चांगलं स्ट्रोक्सचं कलेक्शन असेल मैदानाच्या चारी बाजूला जो खेळाडू इकडे मात्र रन्स करण्यासाठी महारत असेल तो इकडे नक्कीच कुठेतरी सरस ठरू शकतो. कारण की आपण पाहिलं तर डिक्लेअर धावा आहेत. तुम्हाला जास्त रन्स काढायचे नाही. जेव्हा जेव्हा बॅटरला रन्स काढावे लागतात तेव्हा तेव्हा थकवा देखील येतो दमला देखील जातो बॅट्समन. पण इकडे आपण जर पाहिलं तर आजूबाजूला रन्स आहेत. तुम्ही जर एखादा चांगला स्ट्रोक टायमिंगवाला स्ट्रोक खेळलात ऑफ साईड आणि लेग साईडच्या दिशेने तर आपल्याला तिकडे 2-2 धावा मिळतील. नवीन बॉलर राऊंड विकेट मेन गेट करून तयार. हो यावेळेस स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळायचा होता तर करा मिड विकेट क्षेत्रामध्ये परंतु एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या टेनिस बॉलची जागा या रबर बॉलनी घेतली आहे आणि यूज टू आहेत. आपण जर पाहिलं तर हे फलंदाज असतील टेनिस बॉलला यूज टू आहे. थोडासा कुठेतरी ऍडजस्ट करावं लागतं. रबर बॉल आहे तर आणि यावेळेस देखील चांगलाच फटका आहे. मिड ऑफच्या डोक्यावर ना बॉल निघून जातोय तो 2च्या डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांनी पुढे सरकेल. आकडा 9 या आकड्यावरती 9 ऑन द बोर्ड. दुसरा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस देखील सरळ पाहायचंय हा बॉल किती धावा देऊन जातोय. बॉल निघून चालला त्याच्या पाठी फिल्डर आहे. 1 रन पूर्ण केलाय आणि चांगली कॉलिंग आणि पाहायचंय 2 धावा देखील तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. चपळाईने आपण जर पाहिलं तर रन्स पूर्ण केले जात आहेत. दोन्ही बॅटर्स कडून अगदीच चांगला कॉल आपल्याला पाहायला मिळाला. ते गणेश गौरीले यांच्याकडनं त्यांना कार्तिकला देखील ते सांगतात कुठेतरी थोडंसं आपण कम्युनिकेशनकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. गणेशांनी चांगली चपळाईने पाहिलं की बॉल मैदानाच्या आतमध्येच आहे. बॉल झाडाला लागून परत येतोय आणि त्याचा चांगलाच फायदा घेताना दिसले गणेश आणि कार्तिक दोन्ही बॅटर्स. 2 धावा मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर दिवसा ढवळ्या इथे 2 धावांची चोरी झाली आहे. स्कोर कार्ड 11 या आकड्यावरती 11 ऑन द बोर्ड.
यावेळेस हो तिकडे मात्र बॉलला सोडायचा प्रयत्न झाला होता खरा, लेफ्ट करायचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी बॉल मात्र बॅटरला आदळला आणि नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना दिसेल. अगदीच स्लोअर बाउन्सर होता, जितकासा वेग नव्हता त्या बाउन्समध्ये. निर्धाव चेंडू आला. नक्कीच जर बॅटर आधीच पासून तयार असता तर हा नक्कीच 2 धावांचा फटका असू शकला असता. परत एकदा सेम डिलिव्हरी आणि आपण पाहिलं तर यावेळेस मात्र त्याचा फायदा घेताना दिसलाय. नक्कीच या बॉलवरती 2 धावा मिळतील. 2नी पुढे सर 1 धाव मिळेल, माफ करा, 1नी पुढे सरकेल धाव फलक. 12 या आकड्यावरती, 12 ऑन द कार्ड, 12 ऑन द बोर्ड. अगदी संध्याकाळचं सत्र देखील चालू झालंय. धड्यात जर आपण पाहिलं 4:30 वाजल्यात. यानंतर देखील आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत, तर त्या अनुषंगाने थोडासा कुठेतरी आपल्याला घाई करणं देखील गरजेचं असेल. आपलं ग्रीन पार्कचं मैदान आहे, ज्यामध्ये आपल्याला सूर्याच्या प्रकाशातच कुठेतरी सामने खेळावे लागतात. हो यावेळेस चांगला बॉल आणि आपण पाहिलं तर निर्धाव आलाय, डॉट बॉल. निर्धाव चेंडूनी ओव्हरची मात्र ओव्हर संपन्न होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर अखेर स्कोर कार्डवरती आपण लक्ष टाकलं तर बिनगडी बाद 12 धावा, 12 ऑन द कार्ड, 24 बॉल्स रिमेनिंग. अजूनही 24 बॉल्सचा खेळ बाकी आहे. आपण सामन्याचा आनंद घरी बसल्या देखील घेऊ शकता. प्रोलिंग स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला सामन्याचा आनंद घेता येईल. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. प्रोलिंग स्पोर्ट्स आणि त्यांची सर्वच टीम इकडे मात्र मैदानामध्ये सकाळपासून उपस्थित आहेत. कॅमेरामॅन्स असतील, स्कोरर असेल, सर्वच आपलं काम अगदी चोखपणे इकडे मात्र पार पडताना दिसत आहेत. आपल्याला सर्वांना हा सामन्याचा आनंद घरी बसला देखील घेता यावा म्हणून. परत एकदा सचिन, यावेळेस मात्र फुल टॉस आहे, पायचा आहे, बॉलला चांगला कनेक्ट केलाय आणि हा बॉल मला असं वाटतं निघून चाललाय आणि पायचं पंच निरीक्षण करतायत, पडताळणी करतायत, डिसिजन घेतायत. येस, 2 पेक्षा जास्त काही नाहीये. ज्याप्रमाणे आम्ही वारंवार सांगत आलोय ना, मैदानाच्या आतमध्ये अगदीच मोजून मापून काट बॉल तुम्हाला मारावा लागेल. चौकार षटकार पाहिजे असेल तर अँगल पाहिजे, अँगल पाहिजे, हाईट पाहिजे, पॉवर पाहिजे, डिस्टन्स पाहिजे, बरेचसे फॅक्टर्स आहे आणि तो सरळच पाहिजे. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आणि 1 धाव पूर्ण गेली. ओव्हर थ्रो इकडे मात्र फल गोल क्षेत्ररक्षक चुकी करून बसलाय. जोरात हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. मला असं वाटतं बॅटर देखील आपण पाहिलं तर तिकडे त्याने रन कंप्लीट केली होती, पण तो ह्या नक्कीच कुठेतरी चुकीला माफी नाहीये. 2 रन मिळतील जिथे 1च झाला असता. तिकडे 2 झाले आहेत. 1 रन कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर 1 डिक्लेअर देखील झाली आहे. अशा 2 धावा मिळतील. या 2 धावा समवेतच धाव फलकावरती 16. जमेची बाब ही आहे, जर आपण पाहिलं दोन्ही ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. एका बाजूला कार्तिक आहे, दुसऱ्या बाजूला गणेश. ओ यावेळेस मात्र बॅटची कडा, विकेट किपर रोहित परदेशी यांच्याकडनं कुठलीच चूक नाहीये आणि इकडे मात्र माघारी परततोय तो. अजून एक पहिला बॅटर आपण जर पाहिलं तर वाळकेश्वर वॉरियर्स या संघाचा पहिला बॅटर आपण पाहिलं तर तंबूच्या दिशेने परततोय, तंबूच्या आसऱ्याच्या दिशेने परततोय. पहिला झटका लागलाय गणेश यांच्या रूपामध्ये, कार्तिक यांच्या रूपामध्ये, करेक्शन असेल माफ करा, कार्तिक यांना मात्र माघारी परतावं लागतंय सचिन यांच्या चेंडूवरती. अगदीच आपण पाहिलं चांगली ऍक्शन आहे, बॉलला वळवलं जातं. ज्या प्रकारची फलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते, जी आक्रमकता, जे धडाकेबाजपणा, जी विस्फोटकता तो आपल्याला बॅटिंग करत असताना दाखवतो, ती नक्कीच आपण पाहिलं तर आता बॉलिंगमध्ये देखील दाखवली गेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा सचिन तयार. यावेळेस मात्र ओव्हर पिच लेंथ आणि हा बॉल देखील डॉट बॉल आलाय. पहा विकेट गेल्यानंतर थोडंसं 2 बॉल आपल्याला, आपण हे विकेटचा पकडून 2 बॉल आपण पाहिलं तर डॉट येताना दिसले आहेत. ही खऱ्या अर्थाने क्रिकेटची किमया आहे. यावेळेस मात्र फुल टॉस, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल झाडाला लागून परत आलाय. 1 पूर्ण झाली आहे आणि एकावरती समाधान मानावं लागेल. गणेश गौरवले आणि नवीन बॅटर आपण पाहिलं तर भावेश भोसले, हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. वाळकेश्वर वॉरियर्स या संघाकडनं 6 ओव्हरचा सामना आहे, बराचसा वेळ आहे. बघा बॅटर्सला 6 ओव्हर्स म्हटलं तर बॅटर्सला सेट
देखील व्हायला बराचसा कालावधी मिळतो. 36 बॉल आहेत म्हणजे तुम्ही एक ओव्हर सेट एक व्हायला देखील घेऊ शकता, एक एक दोन दोन खेळून त्यानंतर आक्रमण देखील करू शकता. यावेळेस पहा परत एकदा चांगला बॉल, गुडलँडवरनं थोडासा बॉलला कट केलं जात आहे आणि ओव्हर देखील संपते. इकडे पाहिलं तर आपण 2 ओव्हर 17 काय असेल 3 ओव्हरचा संपलाय खेळ. 3 ओव्हर अखेर स्कोर कार्ड कडे लक्ष टाकलं तर 17 धावा धावफलकावरती लावल्या. 17 ऑन द बोर्ड. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर शांत संयमता दिसली, तितकंसा आक्रमक कोणी रवैया आपल्याला पाहायला मिळाला नाही. 3 ओव्हरमध्ये अवघ्या आपण पाहिलं तर 17 धावा जमल्या गेल्यात. अजूनही 18 बॉल्सचा खेळ बाकी असणार आहे. 18 बॉल्समध्ये नक्कीच आपण पाहू इकडनं किती धावा अजून इकडे पुढे जोडल्या जातील. ज्या येतील त्या बोनस असतील, ज्या येतील त्या इम्पॉर्टंट असतील. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. नक्कीच उन्हाळा देखील भरपूर आहे. ऊन आपण जर पाहिलं तर आपल्या मुंबईमध्ये ऊन जरी असेल किंवा थंडी जरी, ह्युमिडिटी खूप असते. त्यामुळे खेळाडूंना नक्कीच, खेळाडूंना काय प्रत्येक आपल्या सर्वसामान्य सर्व माणसांनाच इकडे मात्र गरमीचं सावट असतं. थोडंसं मैदानाच्या बाहेर आलं, घराच्या बाहेर आलं तरी आपण पूर्ण ओलचिंब होऊन जातो पूर्ण घामाने. आणि अशा सिच्युएशनमध्ये देखील आपल्याला क्रिकेट खेळायला लागतं. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर एक ग्रीन पार्कचं मैदान. बाउन्स केलाय, समोर खेचलाय, पायचंय. या बॉलवरती मला असं वाटतं अंपायर डिसिजन देतील. येस, पायचंय. पंच निरीक्षण करतायत, पंच पडताळणी करतायत, पंच डिसिजन घेतायत. पाहूया तिकडे काय इशारा असणार. ओहो, या वेळेस मात्र इशारा झाला. येस, इट्स अ 6 रन्स. 6 धावा. व्हॉट अ शॉट भावेशच्या बॅटमधनं. भावेश ब्रँडेड भोसले आपल्याला इकडे स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक आहे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. आपण एक भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच मध्ये विराट कोहलीच्या बॅटमधनं हा स्ट्रोक आला होता, त्याच प्रकारचा स्ट्रोक भावेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. बॉल थोडासा उंच होता, उडाला होता, परंतु आपल्या पट्ट्यात घेतला आणि पट्ट्यात घेऊन खऱ्या अर्थानं कार्यक्रमच केलाय. बॉलचा पोचवलाय ते लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी आजच्या या स्पर्धेतला हा 3रा 6 आहे. ओ, यावेळेस देखील चांगलाच बॉल. पहा बॉलचा वेग. ओह, डायरेक्ट हिट. आणि नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं ना क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्यपूर्ण पाहिलंय, कधीतरी तुम्हाला डायरेक्ट हिट विकेट देखील देऊन जातो, तर कधी कधी जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट तुम्हाला रन्स देखील देऊन जातो. कधी जर बॅट्समॅन क्रीजमध्ये सुखरूप असेल तर नक्कीच तो डायरेक्ट हिट तुम्हाला काही कामाचा नसतो, तो तुम्हाला कुठेतरी रन्स देऊन जातो. पण बॅटर जर पोचला नसेल तर डायरेक्ट हिट पेक्षा कुठलाही थ्रो मोठा नाहीये. हो, यावेळेस देखील सरळ डाऊन द ग्राउंड खेळलेला स्ट्रोक. मिड ऑफच्या डोक्यावरना बॉल निघून जातोय तो 2च्या दिशेने. स्कोर कार्ड कडे जर आपण लक्ष टाकलं तर 25 ऑन द बोर्ड. 3 more deliveries remaining for the over. Over number 4 in progress. लवली पीस ऑफ बॅटिंग. पहिल्या बॉल वरती जर आपण पाहिलं तर षटकार खेचला, त्यानंतर पाहिलं तर 2 धावांसाठी स्ट्रोक खेळला गेला. परत एकदा कव्हर्स मध्ये लॉफ्टेड. कव्हरच्या डोक्यावरून पहा प्रत्येक बॉलला चीअर मिळतोय, कारण की तिकडे जे डगआउट मध्ये आपला प्रेक्षक वर्ग आहे, खेळाडू आहेत, संघाचे सर्वच कर्णधार वगैरे आहेत, त्या सर्वांना जाणीव आहे की या मैदानामध्ये रन्स किती इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक रनसाठी इकडे झुंज होते. पहिली बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं धावफलकावरती देखील तुम्हाला एक सन्मानजनक टोटल लावायची आहे, रिस्पेक्टेबल टोटल लावायची आहे. तर चेस करणाऱ्या संघाला नक्कीच तुम्ही थोडासा कुठेतरी अडचणीमध्ये टाकू शकता. आपण पाहिलं 64 धावांपर्यंतची मजल मारली गेली होती याच मैदानाच्या आतमध्ये. 65 धावा त्यांनी जमवल्या होत्या. राऊंड विकेट गोलंदाज परत एकदा. यावेळेस देखील लॉफ्टेड केला, पण यावेळेस मैदानात असणार बॉल जाळीला लागून परत एकदा ओव्हर थ्रो. ओहो, इकडे मात्र नाराज असणार आहेत खेळाडू. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 1 धावून पूर्ण आणि 1 डिक्लेअर स्वरूपातल्या 2 धावा. फिल्डिंग वरती प्रोग्रेस करावा लागेल, फिल्डिंग वरती फोकस करावा लागेल. अशा प्रकारच्या ओव्हर थ्रो नक्कीच कुठेतरी खर्च करून चालणार नाहीये. प्रत्येक धाव ही इम्पॉर्टंट आहे. जसं म्हटलं जातं ना आपल्याला माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक पाण्याचा थेंब जसा इम्पॉर्टंट असतो, तसा क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे. कारण की एका धावानी संघ
पराभूत होताना आपल्याला दिसले किंवा विजयी होताना दिसले, तर रन्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट इन दिस फॉर्म ऑफ क्रिकेट, इन दिस गेम ऑफ क्रिकेट. तर नक्कीच रन्सकडे तुम्हाला लक्ष देऊन पूर्णपणे कामगिरी करावी लागेल. प्रत्येक रन वाचवावा लागेल, डोळ्यात तेल घालून तुम्हाला फिल्डिंग करावी लागेल. आणि अशा प्रकारच्या ओव्हरथ्रो तर नक्कीच अशा चुकीला तर नक्कीच कुठेतरी माफी नाहीये. ओहो, यावेळेस कमबॅक आहे पहा. चांगला टप्पा पाहायला मिळाला, थोडासा वेगवान बॉल तिकडे मात्र सचिन याच्याकडनं कीप केला जातोय. षटक देखील संपले. स्कोर कार्डकडे जर आपण लक्ष टाकलं तर धाव फलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 हा आकडा गाठला. 29 ऑन द बोर्ड. अजूनही 12 बॉल्सचा खेळ बाकी. 12 मध्ये अजून पुढे किती जोडतील त्या नक्कीच इम्पॉर्टंट ठरतील. इकडनं पुढे परत तीच संयमता दिसते की इकडनं मात्र तोडफोड चालू होईल. हे नक्कीच सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच आपण जर पाहिलं. थँक्यू सर. अगदीच सर्व वयोगटाचे खेळाडू आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतात. अगदीच जर आपण पाहिलं तर 16 वर्षाच्या तरुण मुलापर्यंत, त्याबरोबर एक्सपिरियन्स 40 ते 45 वर्षाच्या वयोगटातील देखील खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. ही ॲक्च्युली खरी क्रिकेटची किमया आहे, या आपल्या वाळकेश्वरची किमया आहे. सातत्याने जर आपण पाहिलं तर कोणत्या विभागात सर्वात जास्त आपल्या या दक्षिण मुंबईमध्ये क्रिकेट असेल ते खऱ्या अर्थाने वाळकेश्वर आहे. कारण की हे ग्रीन पार्कचं मैदान आपल्याला अगदीच लाभलेलं आहे, देणगी आहे आपल्याला नक्कीच कुठेतरी देवाची. ग्रीन पार्कच्या मैदानाच्या स्वरूपामध्ये जिथे आपल्याला सातत्याने शनिवार रविवार येऊन इकडे प्रॅक्टिस करायला मिळते. मैदानाच्याच बाजूला लागून आपण पाहिलं तर हॉस्पिटल आहे एलिझाबेथ. यावेळेस देखील ओपन कव्हर्सच्या डोक्यावरनं बॉलला खेळलं जात आहे. 2 धावा त्या बॉलवरती देखील मिळणार आहेत. मुंबईचं क्रिकेट आहे, आपण जर पाहिलं तर बंद क्रिकेट ज्याला आपण म्हणतो. सातत्याने आपण जर पाहिलं तर ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटमध्ये ओपन क्रिकेट पाहायला मिळतं, जिथे धावून चौकार आणि षटकारमध्येच डिक्लेअर रन्स असतात. पण आपण जर पाहिलं हे ग्रीन पार्कचं मैदान थोडं बंद क्रिकेट आहे, काइंड ऑफ अ बॉक्स क्रिकेट आहे. त्याच्यामध्ये 2 धावा डिक्लेअरमध्ये आहेत तुम्हाला. यावेळेस देखील चांगला बॉल पहा. एक चांगला संघर्ष बॅटचा आणि बॉलचा पाहायला मिळतोय. कधी तू तर कधी मी असं मात्र मैदानाच्या आतमध्ये लढा संपताना दिसतोय. कधी बॅटर कधी भारी पडतोय, बॅटरच्या बॅटमधनं 2 धावा येत आहेत, तर कधी बॉलरकडनं डॉट बॉल येतोय. आणि अशा प्रकारचं क्रिकेटच पाहायला नक्कीच प्रेक्षक देखील उत्सुक असतात. प्रेक्षक वर्ग जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतो, कोणता सामना बघायला येतो, तो नक्कीच कुठेतरी वन साइडेड मॅच बघायला कोणालाच आवडत नसते. हो, यावेळेस एकदम लेझी स्ट्रोक आणि एक धाव पूर्ण केली जाईल. बॉल आला, फक्त बॅट फिरवली. अगदीच मला नाही मारायचं आहे, थोडासा कंटाळा आलाय या स्वरूपामध्ये बॉलला खेळलं गेलं. 1 रन त्या बॉलवरती देखील मिळालाय. स्कोर कार्डकडे लक्ष दिलंय तर 32 ऑन द बोर्ड. माझे गुणलेखा स्कोर कार्ड मित्र देखील थोडासा भोजनाचा आनंद घेत आहेत. 5 वाजलेत. हो, यावेळेस मात्र हवे ते बॉल 2 फिल्डर बॉलच्या खाली पाहायचंय. बॉल निघून गेला मैदानाच्या बाहेर. पहा, एक आशा होती मनामध्ये, एक इच्छा होती की बॉल मैदानातच थांबावा, परंतु नक्कीच त्या बॉलनी इच्छेवरती सगळ्यांच्या पाणी फेडलंय. 2 धावा मिळतील या बॉलवरती. 1 इंचाचा फरक बॉल या मैदानामध्ये आपल्याला फरक जाणवू शकतो. 1 इंचाने जर बॉल इकडे तिकडे झाला तरी आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जातो. परत एकदा चांगला बॉल पाहिजे. तिकडे एक फिल्डर आहे, मिड विकेटचा येतोय. कलेक्ट केला तर खरा थ्रो तरी झाला, परंतु नक्कीच बॉलर कडून कलेक्ट झाला नाहीये. 1 रन पूर्ण केला जातोय. क्वचित आपल्याला इकडे या मैदानाच्या आतमध्ये असं दिसलं जातं की रन्स धावून पूर्ण केले जातात. कारण की आपण सातत्याने पाहिलं तर हे बंद ग्राउंडचं क्रिकेट आहे. बंद ग्राउंडच्या क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर 2-2चे फटके आहेत. ज्याप्रमाणे आम्ही सांगितलं, ज्या बॅटरकडे अगदी चांगलं कलेक्शन ऑफ स्ट्रोक आहे, ज्याच्याकडे पाहिलं तर आपण स्क्वेअर कट आहे, त्यानंतर मिड विकेटच्या दिशेने पुल करत असतो, तो ऑन ड्राईव्ह आहे, तो बॅटर इकडे सरस ठरू शकतो. यावेळेस देखील सरळ खेचलाय, पायचा आहे, तिकडच्या इमारतीमध्ये लागेल बॉल की परत एकदा मैदानामध्ये येईल, तर झाडाच्या आतमधून आलाय, परत थ्रो झालाय आणि इकडे मात्र 2 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत.
मैदानाच्या आतमध्ये 2-2 धावा आपण पाहिल्या तर बॅटर्सकडनं पूर्ण केल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये गणेश देखील बराचसा कालावधीपासून आपल्याला खेळताना दिसतोय. ओपनिंगला आलाय, थोडासा थकवा देखील जाणवतोय. नक्कीच पाणी देखील तितकंच गरजेचं आहे, कारण की थोडा आपण पाहिला दुपारचा वेळ, ह्युमिडिटी तितकीच आहे, गरमी तितकीच आहे, सूर्य देखील खूप वरती आपण पाहिलं तर आसमानात तापलेला आहे. तर खेळाडूला देखील नक्कीच रन्स काढून धावपळ करून कुठेतरी थकवा जाणवतो आणि नक्कीच कुठेतरी खेळाडू देखील कुठेतरी विचार करतात. 6 षटकं. चला चला प्लीज थोडी घाई करा प्लीज मित्रांनो, थोडी घाई करा प्लीज. वाकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा आपण आनंद घेत आहोत. श्री गणेश मित्र मंडळ व श्री डार्लिंग स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमानातून आपण पाहत आहोत वाकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 6 करंडक. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदीच जर डाव्या बाजूला आपण पाहिलं तर एक लखलखती चमचमती आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळते, ज्या ट्रॉफीसाठी हे 8 संघ 2 हात करताना दिसत आहेत, संघर्ष करताना दिसत आहेत, मैदानाच्या आतमध्ये महासंग्राम करताना दिसत आहेत. त्याचं लक्ष फक्त एक आहे, ती आकर्षक ट्रॉफी. 8 पैकी 1 संघ या ट्रॉफीचा दावेदार ठरणार. कोणता असेल तो संघ हे नक्कीच आपल्याला उद्या रविवार दिनांक 1 जून 2025 रोजी संध्याकाळी माहिती पडेल की कोणता संघ या वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा विजयाचा दावेदार ठरतोय. दरम्यान मॅचच्या दिशेने परत एकदा आपण वळलो. यावेळेस पाहायचंय गोलंदाजी मार्क वरती आहे राहुल. पहिलाच बॉल अगदी आउटसाइड ऑफ, चांगला टाकला गेला. बॅटर आपण पाहिलं त्याच्या रीच पासून, त्याच्या रडार पासून, त्याच्या झोन पासून थोडासा आपल्याला लांब पाहायला मिळाला आणि नक्कीच आपल्याला तिकडे एक निर्धार चेंडू देखील पाहायला मिळतं. डॉट बॉल. स्कोर कार्ड कडे जर आपण लक्ष टाकलं तर 37 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील एक सोपा झेल इकडे मात्र ड्रॉप झालाय आणि आपण पाहायचंय लेग अंपायरचा काय असणार आहे इशारा. तिकडे आपण पाहिलं तर गणेश झाला सुखरूप, पण इकडे भावेशला मात्र मला असं वाटतं विकेट गमवावी लागणार आहे. येस, भावेशला मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागेल. गणेशचा एक मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता. बॅटची कडा घेतली होती स्लिप कडनं, तो बॉल मिस झाला, कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर रनआउट देखील घेतला गेलाय. चला थोडी घाई करा प्लीज मित्रांनो. वाळकेश्वर सम्राट चालू असली मॅच. वाळकेश्वर वॉरियर्स आणि वाळकेश्वर सम्राट या 2 संघांमध्ये आपल्याला ही लढत पाहायला मिळते. वाळकेश्वर सम्राट आपण जर पाहिलं या संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित गेलंय ते वाळकेश्वर वॉरियर्स संघाला. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि यावेळेस देखील पाहिलंय तर बॉल ट्रॅव्हल करतोय लॉफ्टेड एरियामध्ये 2 धावांसाठी. स्कोर कार्डकडे लक्ष टाकलं 39. शेवटची ओव्हर आहे, शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 3 टू गो. किती धावा अजून 3 बॉलवरती धावफलकावरती जोडल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. 39 धावफलकावरती लागल्याच आहेत. अजून 3 बॉल, महत्वपूर्ण 3 बॉल आहेत. यावेळेस देखील परत एकदा ड्रॉप आणि इकडे मात्र चूक करून बसतोय जीत. कॅच ड्रॉप झाला तर झाला, त्याबरोबर ओव्हर थ्रो देखील झाला, त्यावरती दुसरा धाव कंप्लीट केली जाते. थोडस कमकुवत क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 सोपे झेल तिकडे मात्र ड्रॉप केले जात आहेत. इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या मॅच मध्ये अशा चुकी अपेक्षा नाहीये. तिकडे विकेट किपर रोहित परदेशी देखील आपण पाहिलं तर नाराज आहेत. मौल्यवान विकेट आहेत, त्याला देखील जाणीव आहे विकेट इकडे मिळवणं मौल्यवान आहे आणि कॅच ड्रॉप होऊन त्यानंतर रन्स देखील गेला तर नक्कीच कुठेतरी थोडासा दुःख देऊन जाईल. परत एकदा पाठी येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिकडे 1 रन पूर्ण केला गेलाय. दुसऱ्याचा प्रयत्न होणार आणि झालाय आणि तिकडे मात्र आपण पाहिलं तर 2 धावा सहजासहजी कंप्लीट केल्या जात आहेत. आपण पाहिलं वाळकेश्वर सम्राट थोडंसं फिल्डिंग मध्ये वीक आपल्याला दिसले. ओव्हर थ्रो झाले, कॅचेस ड्रॉप झाले. शेवटचा बॉल असणार आहे. धावसंख्या असेल 43. एकच बॉल टाक मित्र असा इशारा झालाय विकेट किपर कडून आणि पाहायचं या बॉलवरती परत एकदा जोरात थ्रो केला गेला. पण यावेळेस ओ पहा, मी ज्याप्रमाणे उल्लेख केला ना वाळकेश्वर सम्राट या आउट दिला
येस, अंपायरने आउट दिलाय. सेकंड रनसाठी जेव्हा प्रयत्न झाला होता तेव्हा फलंदाज मात्र बाद झालाय. पंचांनी इशारा केला येस इट्स OUT आउट. आणि आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या इनिंग अखेर जर धावसंख्या पाहिली वाळकेश्वर वॉरियर्स संघाची जमवली आहे 44 हा आकडा गाठलाय वाळकेश्वर वॉरियर्सचा संघाने. आणि जेव्हा बॅटिंग करण्यासाठी उतरेल वाळकेश्वरचा सम्राट संघ तेव्हा त्यांना 36 बॉल 45 धावांची गरज असेल. 45 रिक्वायर्ड ऑफ 36 असं मात्र समीकरण असणार आहे मैदान आतमध्ये सेकंड इनिंगसाठी. दरम्यान आपण सेकंड इनिंग्सकडे वळूच. त्यानंतर मी कॉम बॉक्समध्ये आमंत्रित करतो आपल्या संपूर्ण मुंबई नगरीतला एक गोड बुलंद आवाज रोशन पादाडे सरांना. चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज. धन्यवाद सर्वेश. पुन्हा एकदा मात्र जाऊया वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आज पहिल्या दिवसातील मॅच नंबर 6 कडे. जरा थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो, कारण ऑलरेडी इथे 5 वाजून गेलेले आहेत. यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला आजच्या दिवसातल्या खेळवायचे आहेत. जवळपास 6:30 पावणे 7 ते 7 जास्तीत जास्त अंधार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला बॅडलाईट मध्ये खेळायचं नसेल तर आपण थोडंसं सहकार्य करा. यानंतर होणारे सामने त्यांचा टॉस मात्र आपण आता कंप्लीट करून घेतोय. आजच्या दिवसातली मॅच नंबर 7 असेल मोरिया विरुद्ध चॅम्पियन. या दोन्ही टीमला विनंती करतोय मोरिया आणि चॅम्पियन आपण जिथे कुठे असाल लगेच नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स किंवा आपल्या मुख्य व्यासपीठासमोर उपस्थित राहायचं. 36 मध्ये 45 ही आवश्यकता असणार आहे. सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तो संघ वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात मात्र सम्राट. सम्राटची सलामीची जोडी एका बाजूला साहिल दुसऱ्या बाजूला सचिन. पहिला षटकार ज्या फलंदाजाच्या बॅट मधून आला होता या वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफीचा तो साहिल आता मात्र स्ट्राइक वरती असेल आणि गोलंदाजी मार्क वरती पहिली ओव्हर घेऊन गोलंदाज सज्ज होते. पहिला चेंडू मात्र इथे विकेट किपरलाही बीट करताना दिसला जरूर, परंतु थोडंसं जास्त शफल झाले होते साहिल, त्यामुळे या वेळेला व्हॅलिड बॉल एक लीगल डिलिव्हरी घोषित केली गेली. सचिन मोडक उर्फ मामा. ओहो, या वेळेला बॅकफुटवर किंवा जाऊन पंच केलं समोर कवर्सच्या डोक्यावरून. चेंडूला मैदानातून बाहेर पाठवलं गेलंय. अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे तसं बघायला गेलं तर वाळकेश्वर वॉरियर्स नावातच
त्या ठिकाणी लढवई या वृत्ती आहे, त्यामुळे बघूया आता मात्र कशी फाईट करतायत या मॅच मध्ये. राऊंड विकेट सचिन मोडक. परत एकदा मात्र समोर खेळ आहे, या वेळेला मात्र फ्लॅट शॉट होता आणि मला वाटतं किती धावा येतात पंचांचा निर्णय जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे या स्पर्धेतून. आपण जर पाहिलं तर डिक्लेअर मध्ये बॉल गेल्यानंतर मात्र तिकडे समोर स्पेशली जेव्हा बॉल समोर जातो त्यावेळेला मात्र थोडंसं थांबावं लागतं आम्हाला सुद्धा. पंच काय निर्णय देत आहेत त्याच्याकडे मात्र लक्ष टाकणं जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण समोर चौकार षटकार आहेत. तिथे मात्र फ्लॅट शॉट आता खेळला गेला होता, तिथून चौकार येण्याची शक्यता सुद्धा आपण नाकारता येत नव्हती. त्यामुळे 2 धावांचा इशारा पंचांकडून निर्णय येतोय. आणि या वेळेला बघा बॅटमधून आवाज कसला आलाय, बॅटमधून आवाज आलाय टक. फक्त एकच धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार साहिल. यानंतर पुढील सामना असणार आहे तो मात्र चॅम्पियन्स विरुद्ध मोरिया. वाळकेश्वर चॅम्पियन्स विरुद्ध वाळकेश्वरचा मोरिया. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. एज लागली आहे आणि तिथे मात्र 2 स्लिप तैनात केल्या गेल्या होत्या. साहिलच्या विकेटसाठी मात्र प्रयत्न केले गेले आणि इथे मात्र मोठा धक्का लागतोय सम्राट संघाला. साहिल सारखा जो या स्पर्धेत पहिला षटकार ठोकणारा फलंदाज होता तो मात्र आता आउट होऊन माघारी परतलाय. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला विकेट मात्र गमावलाय. इथे मात्र फिल्डिंग पोझिशनला खूप महत्व आहे. छोटंसं आकाराचं मैदान आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 11 खेळाडू सजवायचे. त्यामध्ये इथे आपण जर पाहिलं तर साहिलची विकेट ज्या वेळेला आली त्यावेळेला मात्र 2 स्लीप सजवले होते, एक विकेट किपर होते, 3 खेळाडू यष्ट्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर विकेट आली आहे ती साहिलची. त्याची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय रोहित परदेशी. युवा खेळाडू आहेत, त्याचबरोबर अनुभवी खेळाडू आहेत वॉरियर संघामध्ये. आणि इथे बघा सरळ बॅटनं फटका खेळला होता, परंतु बॉल बॅटच्या इनसाइड एजला लागून मात्र गेला तो शॉट मिड विकेट मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल करतोय, एका सिंगलची भर पडते स्कोरबोर्ड वरती. एक चांगली ओव्हर इथे मात्र सचिन मोडक मामा यांची. आणि संघाची धावसंख्या पाहिली तर पहिल्या ओव्हर नंतर 1 गडी बाद 6, 45चा पाठलाग. अजूनही 30 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र अजूनही आपण पाहिलं तर जवळपास 39 धावा गरजेच्या आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण स्पर्धा बघत आलेलो आहोत, त्यामध्ये मात्र बऱ्याचदा धावा चेस झाल्या. एक धावसंख्या आपण जर पाहिली तर 60च्याही पलीकडे गेलेली आपण बघितली होती. आणि त्यानंतर मात्र 40 अधिक धावा जवळपास मला वाटतं 4 वेळेला आपण पाहिलेल्या आहेत. एका वेळेला 38 बनल्या, 39ची गरज होती मागील मॅच मध्ये. थंडर्सने तो मात्र सामना अगदी सहज जिंकला होता, चांगली फाईट केली होती त्यामध्ये सुद्धा. आणि या मॅच मध्ये आता मात्र पुन्हा एकदा 40+ स्कोर कार्ड, 45 टू विन. जवळपास 5व्या वेळेला मात्र 40 अधिक धावांचा आकडा आपण पाहतोय तो स्कोर कार्ड वरती. बॉलरचं नाव मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळेल, कार्तिक येतात गोलंदाजी मार्क वरती. सचिन कनोजिया मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं. आज मात्र चांगला परफॉर्मन्स दिला पहिल्या मॅच दरम्यान. आता मात्र ही दुसरी मॅच आपल्या टीम कडून. ऑन स्ट्राईक असतील सचिन आणि गोलंदाजी करेल कार्तिक. पहिला चेंडू अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये, त्याला मात्र पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. ऍडव्हान्टेज आहे तसं डावखुरी आताच्या फलंदाजांना, कारण ऑन साईडला 2-2 धावा खूप अगदी जवळ आहेत आणि खूप सहज मिळवता येत आहेत. त्यामुळे सचिन या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर समोर मात्र खेळायचा प्रयत्न सचिन कडून खूप कमी वेळेला केला गेलाय आणि इथे मात्र अतिरिक्त धाव सुद्धा मिळते. कार्तिकच्या गोलंदाजीतून मात्र एक वाईट बॉल येतोय, अवांतर धावेची भर पडते. ती स्कोर कार्ड वरती संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. डबल डिजिट मध्ये मात्र हे धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ते 10 या धावसंख्येवर. एक विकेट आतापर्यंत गमावलाय. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बघत आहात. श्री गणेश मित्र मंडळ आणि डार्लिंग स्पोर्ट्स क्लब. आज बरीच आपण अशी वेगवेगळी नावं ऐकतो, परंतु हे नाव थोडंसं युनिक आहे, डार्लिंग स्पोर्ट्स क्लब. एका वेळेचं मात्र एक गाजलेलं नाव आहे, एक चर्चेतलं नाव आहे ते डार्लिंग स्पोर्ट्स क्लब. सध्याच्या घडीला मात्र आपण जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी ही भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि या वेळेला परत एकदा वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल आणि पंचांचा निर्णय. मला वाटतं
इथे थोडासा विचार विनिमय केला जाईल. पंच आपला निर्णय मात्र त्या ठिकाणी विचार विनिमय कडून कळवतील. आय थिंक हा बॉल जो आहे तो टेरेस वरती गेलेला आहे. पंच सादिक सर, टेरेस वरती चौकार आहे. जर टेरेस वरती बॉल गेलेला असेल चौकार आलाय सचिन कनोजियाच्या बॅट मधून. हा पहिला चौकार आहे आजच्या संपूर्ण दिवसभरातला आणि या संपूर्ण स्पर्धेतला. षटकार 2-3 वेळेला आपण पाहिलेत, परंतु चौकारांची अभाव होती, कमतरता होती आणि ती कमतरता सुद्धा आता मात्र भरून काढली ती सचिन कनोजियाने. पहिला चौकार त्याच्या बॅट मधून आलाय कार्तिकच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र चांगलं ओळखलं बॉलला, खूप चांगलं रीड केलं. ज्या वेळेला मात्र बॉल रिलीज केला गेला, रिलीज पॉइंट कडे मात्र सचिनचं चांगलं लक्ष होतं. हाच असतो अनुभव मोठ्या स्पर्धा खेळल्यानंतरचा. म्हणजे हा दुसरा चौकार आहे असं आम्हाला पंच मुन्ना पठाण सर कळवत आहेत. ज्या वेळेला मी दुपारचं भोजन करत होतो त्यावेळेला एक चौकार आला होता. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, परत एकदा मात्र दुहेरी धावेचा फटका येणार आहे. सचिन कनोजिया खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आपला अनुभव आणि आपण त्याला जसं पाहतोय सध्याच्या घडीला संपूर्ण भारतभर मात्र तो मोठमोठ्या स्पर्धा टेनिस बॉल आणि रबर बॉलच्या खेळतोय, तर त्यातलाच तो अनुभव त्याला मात्र मिळाला आणि तो अनुभव आज मात्र पूर्णतः प्राणाला लावतोय. त्या अनुभवाचा पूर्णतः वापर मात्र तो आपल्या टीमच्या विजयासाठी करतोय. जोपर्यंत सचिन कनोजिया मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र चिंतेचं कारण नाहीये. या वेळेला फक्त एकच धाव मिळेल. टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबून आला बॉल आणि थोडीशी उसळी सुद्धा मिळाली. फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडूला दिशा दाखवली, एक सिंगल धाव मिळवली आपल्या टीमसाठी. स्कोर जर पाहिलं तर 17 ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1. एक गडी बाद 17 धावा. अगदी क्रिकेट चाहत्यांची पावलं जी आहेत ती आज ग्रीन पार्ककडे वळू लागलेली आहेत. स्थानिक खेळाडूंचा खेळ आणि आपल्या मित्राचा खेळ, आपल्या भावाचा खेळ पाहण्यासाठी मात्र बरेच चाहते जे आहेत क्रिकेटचे ते मात्र आज ग्रीन पार्कवरती आलेले आहेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. हमारे स्कोरर सोनू भाई, आप जिधर भी है प्लीज अपनी जगह ले ले. अगर आपका दोपहर का भोजन हो चुका है तो प्लीज स्कोर कार्ड पर थोड़ा सा ध्यान रखें. फिलहाल स्कोर अगर बात करें तो 19 पर 1. 2 ओव्हर की समाप्ती और 2 ओव्हर के बाद 19 धावा मात्र स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी आमची आज बालबच्चे मंडळी जी आहे खूप चांगलं काम करते. आमचे बाल कार्यकर्ते तो फिलहाल 2 ओव्हर की समाप्ती 19 रन. 2 ओव्हर खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा आहेत. पाठलाग मात्र करायचा आहे तो 45चा, म्हणजे जवळपास अजून 26 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक वरती मात्र सध्या नवीन बॅटर जो मैदानावरती दाखल झालेला ओहो रोहितच्या बॅटमधून या वेळेला पाठीमागच्या बाजूला खेळला गेलेला फटका आपल्याला पाहायला मिळेल. 1 रन डिक्लेअर स्वरूपातली. जसजसे मात्र एकेरी दुहेरी धावांचे फटके येत आहेत. सचिन मोडक आणि या वेळेला अर्धवट मनानं हा फटका खेळला, जाळीत अडकला बॉल जाऊन. या वेळेला तर जाळीत अडकला परंतु तो क्षेत्ररक्षकाच्या रीच मध्ये होता. परंतु जर अजून थोडा वर असता क्षेत्ररक्षकाला जर तो बॉल काढता आला नसता तर मला वाटतं डिक्लेअर स्वरूपातल्या धावा तिकडे मिळाल्या असत्या. आमचे सर्व पंच सुद्धा आज बारकाईने लक्ष ठेवून आहेत या स्पर्धेवरती. इज इट डिक्लेअर अंपायर? बॉल जाळीत अडकलाय.
यस, डिक्लेअर स्वरूपातली एक धाव आणि जबरदस्त फिल्डिंग हेमंत शिंदे तिकडे मात्र आहेत आणि त्याचबरोबर रुद्रज सुद्धा आहे. या स्पर्धेत आपण बरेच आपण जर पाहिलं तर जवळपास मला वाटतं एक धाव त्याने अडवली आपल्या टीमसाठी. मला वाटतं रुद्रच्या फिल्डिंगसाठी जर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, कव्हर्स मध्ये मात्र त्या ठिकाणी बॉल निघून जातोय मैदानातून बाहेर. 2 धावा येत आहेत. सहावी मॅच आहे. यानंतर मात्र सामना क्रमांक 7 मोरिया विरुद्ध चॅम्पियन्स. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स सुशांतजी, पुढील मॅचचा टॉस आपण आता करणार आहोत. मोरिया आणि चॅम्पियन्स दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. तर दोन्ही कॅप्टन्स इकडे मात्र उपस्थित आहेत. मला वाटतं हा टॉस करून गेलेला हरकत नाहीये. मी सलीमबाईंना विनंती करेन की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते पूर्ण करून घ्यायचा आहे. मोरिया आणि चॅम्पियन्स या दोन टीम मध्ये मॅच असणार आहे. सामना क्रमांक 7 सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातली आणि त्यानंतर मात्र 8वा म्हणजे शेवटचा सामना असेल. दरम्यान 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हर नंतर मात्र संघाची धावसंख्या 1 गडी बाद 23 धावा. सम्राट विरुद्ध वॉरियर्स असा हा मात्र सामना क्रमांक 6 सध्या मैदानावरती सुरू आहे आणि त्यानंतर मात्र आपण सामना बघणार आहोत तो मोरिया आणि मोरियाच्या विरोधात मात्र आपण बघणार आहोत तो चॅम्पियन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत इथे उपस्थित आहेत. सलीमबाई शेख यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर सूरजजी मोरे यांच्या शुभ हस्ते मात्र पुढील मॅचचा टॉस केला जाणार आहे. मी सूरजजी मोरे यांना विनंती करेन की आपण आपल्या पुढील सामन्याचा जो नाणेफेकीचा कौल आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे. कॉल त्या ठिकाणी केला गेलाय, कॉइन स्पिन केला गेलाय आणि मला वाटतं टॉस मोरियाने जिंकलेला आहे. वाळकेश्वरचा मोरिया वन द टॉस. आपला निर्णय लवकर सांगा. ही मॅच संपण्याच्या अगोदर निर्णय कळवायचा आहे. चला इकडे सगळे लहान मुलं जी आहेत आपण सगळ्यांनी जरा बाहेर या, सगळ्यांनी मागे या प्लीज. चला लवकरात लवकर स्पीडअप घ्या, जास्त वेळ घालवू नका. 5:15 वाजलेले आहेत. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत त्यामुळे थोडीशी घाई करा. जर आपल्याला सर्वच्या सर्व सामने 6 ओव्हरचे खेळायचे असतील तर मग मात्र आपल्याला थोडीशी घाई करावीच लागेल कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळेचं बंधन असणार आहे. वेळेचा निर्धारित वापर मात्र त्या ठिकाणी करायचा आहे आणि टॉस जो आहे नेक्स्ट मॅचचा तो वाळकेश्वरचा मोरिया या संघाने जिंकलेला आहे. प्रथमतः मात्र काय करतील हे लवकरात लवकर कळवण्याची विनंती त्यांना असणार. त्याचबरोबर आता मात्र हा छोटासा ड्रिंक टाइम आपण इथे थांबवतोय आणि लगेच आपण आता मात्र उर्वरित 3 ओव्हरचा जो खेळ आहे म्हणजे मॅचचा अर्धा खेळ इथे पूर्ण झालेला आपण पाहिला. दुसऱ्या डावातलाही अर्धा खेळ आपण पूर्ण झालेला पाहिला. आता इथून पुढे मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये मात्र धावसंख्या सध्या जर पाहिली तर 23 वर आहे आणि उर्वरित 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी मात्र अजूनही जवळपास नाही म्हटलं तरी 22 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्कवरती मात्र नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जाते. रोहित आगरे आणि समोर मात्र सचिन कनोजिया. लेफ्ट हँडेड बॅटर वर्सेस लेफ्ट हँडेड बॉलर आणि इथे मात्र नो लुक शॉट पाहायला मिळतो सचिनच्या बॅटमधून. या फटक्यात मात्र ॲटिट्यूड कुठून कुठून भरलेला आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने मात्र हा फटका त्याने सजवला अगदी नो लुक शॉट ज्याला म्हटलो. बॉलवरती नजर ठेवली आणि बॉल कुठे गेला हे पाहिलं सुद्धा नाही. त्याला माहिती आहे हा बॉल मैदानातून बाहेरच जाणार आहे. इतका कॉन्फिडन्स होता. यावेळेला वाईडचा इशारा येईल नक्कीच. मोमीन सर त्या ठिकाणी आहेत, मॅन फ्रॉम भिवंडी. स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून मात्र व्हाईट बॉलचा इशारा मला कळवतायत आणि त्याचबरोबर सादिकजी राजापूरकर मॅन फ्रॉम खार रोड पंचांच्या भूमिकेत आपण सध्या पाहतोय मैदानामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता. विकेट पटकावण्याची संधी आहे. पाहूया काय घडतंय. तिकडे मात्र आता सचिन कनोजिया सारख्या फलंदाजाची विकेट मिळाली आहे. एक मोठा धक्का लागला. एक बडी मछली जाल में फसी है इस बार. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आणि तितकीच सुंदर कॅच सुद्धा. कोणतीही मिस्टेक तिकडे केली जात नाहीये आणि सचिन कनोजियाची विकेट मात्र मिळाली आहे. बॅटिंगसाठी मात्र जीत दाखल होतोय सचिनची जागा घेण्यासाठी. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि सोबतच आपण जर पाहिलं तर सचिनची विकेटही मिळाली. आता एका बाजूला रोहित आहे आणि त्याची साथ देण्यासाठी जीत मैदानाच्या आतमध्ये आलाय. नावातच जीत आहे. बघूया आता ही मॅच जिंकतोय का. प्रेक्षक सुद्धा खोळंबलेत की आजच्या दिवसातून कोणत्या संघाचा पॉइंट टेबल चांगला राहतोय, कोणता संघ ग्रुप टॉप करतोय, कोणत्या संघाचा नेट रन रेट चांगला आहे.
हे सगळं काही मात्र या साखळी फेरीतून आपण पाहणार आहोत. ट्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती, क्रिक हिरोज या ऑनलाईन स्कोरिंग ॲप वरती सुद्धा आपण या संपूर्ण स्पर्धेच्या डिटेल्स मिळवू शकता. वाळकेश्वर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आज पहिला दिवस. उद्याच्याही सत्रातल्या सामन्यांकडे मात्र आपण थोडंसं लक्ष टाकूया. त्या अगोदर मोरिया स्पोर्ट्स क्लब अर्थात वाळकेश्वरचा मोरिया, आपल्याला विनंती असणार आहे लवकरात लवकर डिसिजन सांगा. यावेळेला अगदी रडारमध्ये टाकला गेलेला बॉल होता जीतसाठी. आज मात्र साखळी फेरीतील 8 सामने, त्यानंतर उद्याच्या दिवसात साखळी फेरीतील मात्र 4 सामने होतील. त्यानंतर प्लेऑफ्स अँड फायनल मॅच शेड्यूल आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. ग्रुप ए टॉप टीम वर्सेस ग्रुप बी टॉप टीम असा पहिला सामना होईल उद्या सकाळच्या सत्रात साखळी फेरी संपल्यानंतर. तदनंतर मात्र ग्रुप बी सेकंड टॉप टीम विरुद्ध ग्रुप ए सेकंड टॉप टीम असा दुसरा सामना प्लेऑफच्या फेरीनंतर. तदनंतर विनर ऑफ एलिमिनेटर 1 वर्सेस लुझर टीम ऑफ क्वालिफायर असा मात्र सामना होणार आहे. आणि विनर ऑफ क्वालिफायर वर्सेस विनर ऑफ एलिमिनेटर 2. आणि त्यानंतर मात्र मेगा फायनल. आणि यावेळेला जीत. सचिन कनोजिया जरी आउट झाला असला तरी मला वाटतं या ठिकाणी त्याचा काही प्रभाव इथे फलंदाजीवरती पडलेला जास्त दिसत नाहीये. दुहेरी धावांचे फटके सातत्यपूर्ण इथे जीतच्याही बॅटमधून येत आहेत. एक तंत्रशुद्ध डावकुऱ्याची फलंदाजी आतापर्यंत सचिन कडून आपण पाहिली होती. यावेळेला जीतही आपल्या टीमसाठी जबरदस्त फटकेबाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धेचा आज पहिला दिवस. अगदी नक्कीच निसर्गाने सुद्धा साथ दिली आयोजकांना. इतकी सारी मेहनत घेतली आहे. गेले 1-2 महिने मला वाटतं जवळपास ही स्पर्धा खोळंबली होती, रखडली होती. आणि यावेळेला टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर, परंतु धावा मात्र मिळणार आहेत 2. थोडंसं मात्र मला वाटतं लॉन्ग ऑनच्या दिशेने बॉल गेला, समोर गेला असता तर मला वाटतं षटकारच मिळू शकला असता. सलीम भाई क्या लगता है, अगर ये बॉल जो है वो सामने की तरफ जाती तो मुझे लगता है 6 रन जरूर मिलते थे. अब तक आसपास 3 से 4 छक्के लग चुके हैं, 2 चौके लगे हैं. आज थोड़ा सा चौके छक्कों का अभाव वहां पर देखने मिला है जरूर, लेकिन सिंगल डबल की बिल्कुल कमी नहीं है यहाँ पर. और भारी तादाद में प्रेक्षक भी जो है, देखिए आज सैटरडे का दिन है, किसी किसी को छुट्टी है, किसी को हाफ डे है, तो हाफ डे के बाद ऑफिस से आने के बाद दोपहर का खाना करके आज मैदान पर आए हैं. कल संडे का दिन है, आराम करने का दिन है. लेकिन मुंबईकर के लिए, अगर कोई मुंबईकर है तो फिर वो उनके लिए क्रिकेट वार होता है. सुबह उठते हैं, अपनी बैट लेते हैं, अपना पैड पहनते हैं, अपने कैप्स लेते हैं, अपने गॉगल्स पहनते हैं, अपने शूज पहनते हैं, अपना किट लेते हैं और सीधे मैदान पर चले जाते हैं. और इस बार देखते हैं चलिए कितने रन आते हैं. टेनिस क्रिकेटर्स जब रविवार का दिन होता है तो बिल्कुल तैयार होते हैं आज के पूरे संडे के दिन के लिए. तो फिलहाल यहाँ पर हम स्कोर पर थोड़ा सा ध्यान डालेंगे. फिलहाल स्कोर जो है वो 4 ओवर के बाद 2 विकेटों के नुकसान पर 33 रन. और अभी भी आने वाली 12 गेंदों में 12 रनों का ये इक्वेशन जो है वो रन बॉल इक्वेशन होगा. सिंगल डबल्स, साथ ही साथ अगर बात करें तो एक आध दूसरा चौका छक्का लगता है तो सोने पे सुहागा. अभी तो अब एक अनुभवी गेंदबाज है हेमंत शिंदे, जिन्हें जंबो नाम से भी जाना जाता है. कई साल अपने व्यतीत किए हैं मैदान पर क्रिकेट के लिए. अपनी जिंदगी के मुझे लगता है 30 से 35-40 साल जो है वो सेवा करते हुए नजर आए हैं. आसपास 50-55 के हैं, लेकिन बचपन से क्रिकेट खेलते आ रहे. हेमंत शिंदे जंबो, उसके बारे में हम चर्चा करेंगे बिल्कुल हेमंत शिंदे सर के साथ. और हेमंत जी शिंदे जो है वो एक, जैसे हम देखते हैं ना, तो चतुर चालाक गेंदबाज है. इतने आसानी से वो सामने वाले बल्लेबाज को रन बनाने का मौका देते नहीं है. लेकिन ये मैदान जो है ना, वो हर कोई बल्लेबाज को रन देकर जाएगा. बिल्कुल करीब में ये 2 रन है, डिक्लेयर्स है. और मुझे लगता है शोल्डर में थोड़ी सी चोट आई है वहां पर. पहली गेंद डाली थी और वहां पर शोल्डर में थोड़ा सा दर्द महसूस हुआ है. हेलो हेलो, चलिए फिलहाल हमारे साउंड ऑपरेटर से मैं रिक्वेस्ट करूंगा, आप जहां भी है प्लीज हमारे कमेंट्री बॉक्स के साथ आप संपर्क करें. हमारे जो साउंड ऑपरेटर्स है, फिलहाल थोड़ी सी
रुकावट आई थी मुकाबले में, जैसे कि हमने देखा हेमंत शिंदे थोड़े से चोटिले हुए, वहां पर दर्द हुआ शोल्डर में और शोल्डर पेन के कारण वहीं पर रुके, ज्यादा कोई रिस्क लेना नहीं चाहते अपनी फिटनेस के साथ। और इस बार शॉर्ट मिड विकेट में देखिए, वाह, वहां पर विकेट का पतन होगा या शायद वो भी मौका गवा दिया। आगे खाई भी थी और पीछे कुआं भी था, जो मौका चलकर आया था वो मौका हाथ से गवा दिया, बड़ी गलती मानी जाएगी। साइलेंट कोणी मैदानावरती अपशब्दाचा वापर करायचा नाहीये, आपल्या सर्वांना विनंती आहे, आपलीच स्पर्धा आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी थोडंसं सहकार्य करा। हॅलो, चला, हा नो बॉल आहे, त्यामुळे 3 रनची पेनल्टी प्लस गोलंदाज बॅन होणार आहे, गोलंदाजाला थांबावं लागेल। थ्रो बॉलिंग ऍक्शनमुळे मात्र त्या ठिकाणी आक्षेप घेतला गेला ऑनफिल्ड पंचांकडून आणि आमच्या ट्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे मात्र याची पडताळणी केल्यानंतर नो बॉलचा इशारा आला। 3 रन मात्र ऍड केले जातील। 38 ऑन दी बोर्ड, 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, 7 धावांची अजूनही गरज असेल। 5वं षटक मार्गस्थ आहे, 10 चेंडू बाकी आहेत आणि 7 धावांची गरज आहे। मोरिया विरुद्ध चॅम्पियन्स। मोरिया, आपण काय स्वीकारले, आपलं डिसिजन सांगा। गोलंदाजी करणार आहेत, धन्यवाद। यानंतर मात्र वाळकेश्वरचा मोरिया संघाने टॉस जिंकून मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि बॉलिंगसाठी एक युवा गोलंदाज, मला वाटतं त्या ठिकाणी रुद्र आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीसाठी। एक युवा गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतला एकमेव असा युवा गोलंदाज आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र मला वाटतं बॉल समोर लॉंग ऑफच्या दिशेने जातोय आणि ते नक्कीच असं वाटलं थोड्या वेळासाठी की बॉल मैदानातून बाहेर गेलाय, परंतु झाडातून बॉल खाली आला। 1 रन मात्र त्या ठिकाणी धावून घेतली जावी
असा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेला. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त फटकेबाजी आतापर्यंत केली गेली. 3 बॉल पूर्ण झालेत, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. रुद्र ओव्हर द विकेट. आणि यावेळेला जबरदस्त चेंडू होता, परंतु यावेळेला पंचांनी मात्र त्याची अगदीच बारकाईने पडताळणी केली आणि त्यानंतर मात्र व्हाईट बॉलचा इशारा कळवला गेला. एक्स्ट्रामुळे मात्र आता संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचेल. अजून 5 धावा गरजेचे आहेत. चांगला चेंडू, यावेळेला थोडं जास्त शफल झाले होते फलंदाज रोहित. लेग स्टिक वरून मात्र ट्रॅव्हल झाला चेंडू आणि त्यामुळे एक फेअर डिलिव्हरी व्हॅलिड चेंडू मात्र घोषित केला गेला. 4 चेंडू आणि 2 चेंडूंचा खेळ अजूनही या 5व्या षटकातला बाकी आहे. काय टॅलेंट आहे बघा या वाळकेश्वर मध्ये, या दक्षिण मुंबईमध्ये. मला वाटतं जवळपास 12-13 वर्षाचा खेळाडू असेल हेमंत शिंदे यांचे सुपुत्र रुद्र. आणि त्याच्या या बॉलवरती मात्र समोर फटका सजवला गेलेला असताना एकच रन बघा, याही बॉलवरती एकच आली आहे. स्कोर मात्र आता एका धावेने 41 वर पोहोचेल. 4 धावांची गरज आहे आणि या ओव्हरचा 1 बॉल आणि त्यानंतर मात्र 1 ओव्हर, म्हणजे एकंदरीत 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूंमध्ये मात्र गरज आहे ती 4 धावांची. रुद्रा पाहूया आता मात्र काय करतोय, कशा पद्धतीने हाताळतोय. शेवटचा बॉल, अँगल बदललाय, राईट आर्म राऊंड, लास्ट टू गो. बॅकफुट वर जाऊन मात्र यावेळेला जागा दाखवली आहे चेंडूला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने 2 धावांचा फटका येतोय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 धावांची आता मात्र गरज आहे. एका बाजूला जीत चांगली फटकेबाजी करतोय, त्याच्यासोबत रोहित आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजी मात्र जबरदस्त केली. रुद्रची गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर जरा एकदा रुद्रसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांकडून. आज इतक्या कमी वयात मध्ये आपल्या वडिलांकडून भेटलेलं मार्गदर्शन, मग त्यांच्या सपोर्ट नंतर आज मात्र इतकी चांगली गोलंदाजी तो या वयामध्ये करतोय, तर पुढे जाऊन मात्र जर त्याला अजून थोडंसं पॉलिश केलं गेलं तर मला वाटतं मुंबई शहरासाठी किंबहुना दक्षिण मुंबईतून एक चांगला गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि रुद्रच्या या गोलंदाजीसाठी आमचे पंच केने सरांकडून मात्र 100 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे. अगदी पंचांना सुद्धा मात्र कुठेतरी मनाला भावली अशी गोलंदाजी केली रुद्रने. 100 रुपयांचा पुरस्कार रुद्रसाठी. आणि सध्या मात्र बॉलिंग मार्कवरती अजून एक युवा गोलंदाज विराट पाली जबरदस्त बॉलिंग करतोय. 2 धावांचा पाठलाग मात्र करायचा होता. सध्या मात्र स्कोर जर आपण पाहिलं तर 43 वरती आहे. स्कोर लेवल झालाय तसं बघायला गेलं तर 44 ऑन दी बोर्ड. 1 रनची आवश्यकता आहे. विराट पाली, हो मनगटी फटका इकडे खेळला गेला, चांगला बॉल हाताळला गेला आणि या एकेरी धावेसोबत मात्र हा सामना जिंकलाय. आणि रुद्रा आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. मी केने सर स्वतःलाच आपल्याला मी विनंती करेन की आपणच हा पुरस्कार मात्र रुद्राला द्यायचा आहे. रुद्र या, आपल्याला विनंती असेल रुद्र, आपल्याला पंच केने सरांच्या माध्यमातून 100 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे. रुद्र आपल्यासाठी 100 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे आणि त्याचबरोबर आणखीन एक 200 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे रुद्रसाठी. पुढे या, सेंटरला या सर, आपण पण या. और मनिया भाई की ओर से भी 201 रुपए का एक नगद इनाम यहाँ पर आया रुद्र के लिए. एक बार जोरदार तालियां अगर रुद्र की गेंदबाजी आपको पसंद आई हो. भले ही 4-5 गेंदे डालने का मौका उन्होंने वहां पर जरूर प्राप्त किया, लेकिन जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन रहा रुद्र द्वारा. आज 300 रुपए की कमाई हो चुकी है रुद्र की उस गेंदबाजी के लिए. बिल्कुल उनकी काबिले तारीफ गेंदबाजी के लिए उनका अभिनंदन किया जाएगा. ये कैश प्राइज मिलता हुआ रुद्र को. और इसी के साथ हम ये मुकाबला समाप्त होते हुए देखा.